नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता ग्रामीण भागातील गावपाड्यांना बसू लागला आहे। अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून डहाणू तालुक्यातील वेती गावातील कातकरी पाड्याला जोडणारा महत्वाचा साकव पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्याने सुमारे 200हून अधिक आदिम कातकरी समाजातील नागरिकांचा मुख्य गावाशी संपर्क तुटला आहे। वेती कातकरी पाडा हा मुख्य बाजारपेठ, शाळा, आरोग्य सेवा आणि दैनंदिन गरजांसाठी या एकमेव मार्गावर अवलंबून आहे। मात्र साकव वाहून गेल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणे, मजुरांना कामावर पोहोचणे आणि नागरिकांना अत्यावश्यक वस्तू मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। विशेष म्हणजे मागील वर्षी या पाड्यापर्यंत जाणारा रस्ता तयार करण्यात आला होता, मात्र रस्त्यावरील जुना साकव बदलण्यात आला नव्हता। यंदाच्या मुसळधार पावसात हा जुना साकव पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने संपूर्ण रस्ताच निरुपयोगी ठरला आहे। ग्रामस्थांच्या मते नवीन रस्त्यासोबत मजबूत व कायमस्वरूपी पूल उभारला असता तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती। याच परिस्थितीत वेती गावाची स्मशानभूमी असल्याने आणखी गंभीर समस्या निर्माण झाली आहे। एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारासाठी जाण्यासही मोठा अडथळा निर्माण होणार असून संपूर्ण गावाला त्याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करत या ठिकाणी कायमस्वरूपी लोखंडी पूल उभारण्याची मागणी केली आहे। पावसाळ्यात दरवर्षी अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याने तात्पुरत्या उपाययोजनेऐवजी दीर्घकालीन आणि सुरक्षित व्यवस्था करण्यात यावी, अशी ही मागणी नागरिकांनी केली आहे। प्रशासनाने तातडीने पाहणी करून पर्यायी व्यवस्था करावी, तसेच विद्यार्थी, रुग्ण आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना त्वरित हाती घ्यावी, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त होत आहे। रस्ता बांधून उपयोग नाही, तो सुरक्षित ठेवणारा मजबूत पूलही तितकाच आवश्यक आहे। वेती कातकरी पाड्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि दळणवळण सुरक्षित ठेवण्यासाठी तातडीने कायमस्वरूपी लोखंडी पूल उभारणे ही काळाची गरज आहे। आमचं म्हणजे एकूण तरी 300-400 लोक राहतात, तर सगळ्यांचा रस्ता हा तुटलाय आणि मुख्य कारण म्हणजे इथून बरेचसे पाडे आहेत, त्यांचे हे पाड्यात मैत झालं तर इथूनच मसानभूमी जवळ नेतात, तर ते मसानभूमीचा रस्ता हा कायम म्हणजे तुटलाय। पण हा रस्ता नवीन दिसतोय, मोरी जुनी दिसते। हा रस्ता हा नवीन केलेला, मोरी जुनीच होती, पण गेल्या वर्षी हा तुटला आणि गेल्या वर्षापासून आम्ही सांगतोय काही मोरी बनवा। तात्काळ त्यात ती माती टाकून दिलेली आणि यंदाच्या पावसाळ्यात ती माती वाहून घेतली। पण आता पाण्याचा प्रवाह वाढतोय, त्याच्यामुळे काही विद्यार्थी असतील किंवा कोण रुग्ण असेल त्यांना गैरसोय। विद्यार्थ्यांना तर आता विद्यार्थी जातील कुठून, पाटाला जातील, आणि तसेच जर एखाद्या महिला गरोदर असली तर तात्काळ जर दवाखान्यात घ्यायचा राहिला तर आम्ही नेणार कुठून, असं हा मोठा प्रश्न आहे। काय मागणी कराल शासनाकडे? शासनाकडे मागणी का हा लवकरात लवकर बनला तर बरंच होईल। तरी पण मला असं वाटतं का ह्याच्यावर लोखंडी पूल टाकून तात्पुरती सोय करून दिली ना तरी आमच्यासाठी बरं होईल। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।